गडचिरोलीचा आहे. 1993-94 पासून मी नागपुरात आहे. शिक्षणाच्या निमित्ताने इथे आलो. इथंच नोकरी वगैरे लागली मला. त्याच्यानंतर मग मी इथेच आहे. दुसरं असं की एक ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ट्रायबल नावाची संघटना आहे. ती संघटना मी स्थापन केली आणि तुमच्या अधिकारांसाठी मी लढतो आहे. 21 डिसेंबर 2019चा जो GR वगैरे निघाला, जो 1995चा GR होता आपला, बोगस आदिवासींना सेवा संरक्षण देणारा, तो मी रद्द करून हजारो सुशिक्षित बेरोजगार आदिवासी मुलांना नोकरी मिळावी म्हणून आम्ही कोर्टाच्या माध्यमातून लढा देऊन तो GR शासनाला काढायला लावला आणि हजारो सुशिक्षित बेरोजगार आदिवासी मुलांना त्याच्यात नोकरीची संधी मिळाली शासकीय सेवेमध्ये. म्हणजे आता जे शिक्षकांच्या ज्या भरत्या निघत आहेत किंवा ज्या मंत्रालयीन कॅडरमध्ये किंवा MPSCच्या कॅडरमध्ये ज्या नोकऱ्या तुम्हाला दिसतात, वॅकन्सीज, ते सगळं त्याचं आउटकम आहे. ही लढाई आम्ही तुमच्यासाठी लढतो आहे. पण गेल्या 2-3 दिवसापासून तुम्ही ज्या पद्धतीने इथे इतक्या कठीण परिस्थितीमध्ये लढा देत आहे तुमच्या संघर्षासाठी, त्याला खरंच मी सलाम करतो. आणि तेवढी पुरेशी संवेदनशीलता आमच्या ज्या प्रशासकीय सेवेतले अधिकारी आहेत, आयुषी सिंग, त्यांना पण आहे. त्यांचा जो तुमच्याविषयीचा कन्सर्न आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. तुमच्यासाठी त्यांच्या लहान बाळाला घरी ठेवून त्या दिवसभर सुट्टीच्या दिवशी इथे आहेत, कारण मुलींची गैरसोय होऊ नये, आपल्या मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रोजेक्ट ऑफिसर काशीद आणि आयुषी सिंग मॅडम येथे तुमच्या सगळ्या देखरेखीसाठी ते डोळ्यात तेल घालून आपले प्रयत्न करतायत, वाटाघाटी करतायत. आज इथे आल्यानंतर आमची प्राथमिक चर्चा झाली, गणेशशी पण चर्चा झाली आणि बाकीचे जे त्याचे सहकारी आहेत त्यांच्याशी पण आम्ही थोडीफार चर्चा पॉझिटिव्ह वेनी होईल अशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक वेआउट असा निघाला आहे की आत्ता मी मिनिस्टर श्री अशोक उईके यांच्याशी पण फोनवर बोललो, स्पीकर फोनवरच बोललो. आयुषी सिंग मॅडम बाजूला होत्या आणि बाकीचे सगळे विनोद दादा, कुंभरेजी, महेंद्र उईके ते पण होते. तुमच्याशी पॉझिटिव्ह चर्चा करण्यासाठी मंत्री महोदय, सेक्रेटरी तयार आहेत आणि तुमची जी बैठक आहे ती मुख्यमंत्री साहेब, सेक्रेटरी, ट्रायबल डिपार्टमेंट श्री विजय वाघमारे आणि मिनिस्टर आपले श्री अशोक उईके यांच्याशी 18 तारखेला त्यांनी फिक्स केलेली आहे. तुमचे जे प्रश्न आहेत ते तुमचे प्रतिनिधी तिथपर्यंत पोहोचवतील. पण त्यांनी अशी विनंती केली आहे की तुम्ही हे जे आंदोलन आहे ते इथे स्थगित करावं, कारण तुमची जी गैरसोय होते आहे ती गैरसोय ही तशी पाहिली तर अमानवीय आहे. म्हणजे तुमच्या अधिकारांसाठी तुम्ही लढताय आणि तुमचे अधिकार मिळावेत म्हणून तुमचा जो हा लढा आहे तो पुढे न्यावा, ज्याच्यासाठी आम्ही पण सहमत आहोत. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या संविधानिक मार्गाने तुम्ही पुढे चर्चेच्या माध्यमातून सोडवा. पण मी अशी वैयक्तिक माझ्या वतीने विनंती करतो तुमचा एक मोठा भाऊ म्हणून की तुम्ही हे जे आंदोलन आहे हे आंदोलन कृपया इथे थांबवावं आणि जी चर्चा 18 तारखेला तुमच्या प्रतिनिधींसोबत होणार आहे तुम्ही विश्वास ठेवावा. तुम्ही तेवढा म्हणजे तुमचा जो फेथ आहे तो ठेवावा. चर्चा फिसकटली तर पुन्हा तुम्हाला हे आंदोलन करण्याचा अधिकार आहेच, प्रश्नच नाही. पण तोही विषय आहे की किती वेळा आंदोलन करायचं एकाच प्रश्नासाठी. पण तसं होणार नाही. मला असं वाटतं की या चर्चेतून एक योग्य मार्ग निघेल आणि तुमचे सगळे जे प्रश्न आहेत, जे तुमच्या मनात आहेत, ज्याच्यासाठी तुम्ही भांडताय, ज्याच्यासाठी तुम्ही कणखरपणे 2-4 दिवसापासून इथे उपोषणाला बसले आहे किंवा ठिय्या आंदोलनाला बसले आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटते की हे आंदोलन, मी अशी अपील करतो तुमच्या विद्यार्थी नेत्यांना की तुम्ही हे इथे थांबवावं कृपया. कारण चर्चेला सरकार तयार आहे, मिनिस्टर तयार आहे,
मुख्यमंत्री साहेबांशी तुमची चर्चा होणार आहे आणि ह्या चर्चेतून पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत, ज्या मान्य करण्यासारख्या आहेत किंवा ज्या तुमच्या मागण्या आहेत, त्या मागण्यावर एकदम सकारात्मक विचार करण्याची जी आता ग्वाही मला माननीय आदिवासी विकास मंत्री यांनी दिलेली आहे आदरणीय सिंग मॅडमच्या पुढे, कारण मी स्पीकर फोनवरच बोलत होतो. तर याच्यावरून मला असं वाटते की तुमच्याशी चर्चा करण्याची पॉझिटिव्ह तयारी त्यांची आहे. फक्त तुम्ही तुमचा जो पॉझिटिव्हनेस आहे ते तो दाखवून आज हे जे आंदोलन आहे हे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते थांबवावं असं मी तुम्हाला आवाहन करतो.